रोज रोज तो नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळला असेल तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड करीन तेव्हा तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करू शकणार. तर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. अगदी सकाळच्या घाईगडबडीमध्ये पटकन हा नाश्ता तयार होतो. जर आपण मुलांना दिलं तर मुले आवडीने हे खातील. तर सर्वात आधी आपण काही ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत. इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतले आहे आणि 5 अंडी हे घेतले आहे. आता ते पण अंडी एका बाउलमध्ये फोडून घेऊया. बाउल आपल्याला मोठंच हे घ्यायचं आहे, कारण आपले ब्रेड हे आपण त्यामध्ये डीप करून घेणार आहोत. तर इथे मी सर्व अंडे असे फोडून घेणार आहे. जर तुम्ही आदल्या दिवशी हे साहित्य आणला तर पटकन तुमचं हे तयार होईल. आता हे अंडे आपण फोडून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. इथे मी 1 वाटी हा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. 2 मध्यम आकाराचे मी इथं कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मी इथे 1 अर्धी वाटी टॅमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे. मध्यम आकाराचा 1 टॅमॅटो मी इथं घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देत असाल तर ही मिरची तुम्ही यामधली स्किप करू शकता. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि यामध्ये मी 1 चमचा महाराष्ट्र चटणी यामध्ये घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट यामध्ये कमी अधिक करू शकता. चिमूटभर आपल्याला हळद यामध्ये घालायची आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे, म्हणजे आपले ब्रेडचे स्लाईस यामध्ये आपण डीप करून घेतल्यानंतर आपले सँडविच एकदम छान असं स्पॉन्जी बनेल. हे बघा, मी असं एकदम छान असं फेटून घेतलेलं आहे. आता हाय फ्लेमवरती आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घेणार आहोत आपण. त्याआधी आपल्याला 2 चमचे यामध्ये तेल सोडायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता ब्रेडचे स्लाईस आपण ह्या मिश्रणमध्ये डीप करून घेऊया. वर खाली आपल्याला हे छान असं डीप करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पटकन त्याच्यावरती हे सोडून द्यायचं आहे. असं आपण 2-2 यामध्ये भाजून घेऊ शकतो. तुम्ही कोणतंही पॅन, चपातीच्या तव्यावर सुद्धा हे छान असं होतं. आता याच्यावरती आपण कांदा टॅमॅटोचं जे मिश्रण आहे ते सोडूया, म्हणजे खायला पण खूप भारी लागतं आणि दिसतं पण खूप छान आहे. आणि मंद आचेवरती आपल्याला 5 ते 6 मिनिटं हे खरपूस भाजून घेणे गरजेचं आहे. जेवढं ते खरपूस आपण भाजल तेवढं ते छान लागतं खायला. आता हे 5 मिनिटानंतर आपण उलटून घेऊया ते. हे बघा, खालची बाजू किती छान अशी आपली खरपूस भाजली गेलेली आहे. आता हे दोन्ही पण आपण ब्रेडचे स्लाईस उलटून घेतलेलं आहे. आता ही खालची बाजू पण आपल्याला 5 मिनिटं अशी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. पटकन तयार होतो हा नाश्ता आणि मुलांना पण अतिशय आवडेल असा हा नाश्ता आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. किती छान आणि मस्त असं हे दिसते, तुम्ही पाहू शकता. अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा तयार होतो.
तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की कळवा. तर मी इथे सर्व असे हे अंडा ब्रेडचे पॅटीस तयार करून घेतलेले आहे. अतिशय मऊ लुसलुशीत हे पॅटीस लागतं आणि मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये हे देऊ शकता. कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे रेसिपी तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात? जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारास आणि मित्रमैत्रिणींनास जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच आणि नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.